हाय पब्लिक, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. मिशन आळसचा आजचा आपला दिवस तिसऱ्या दिवशी काय झालं, काय नाही केलं, आम्ही ना काय काय केलं तिसऱ्या दिवशी, सगळे या व्हिडिओमध्ये आहे. सो लेट्स गेट स्टार्ट. तर काल होती CSK वर्सेस RCBची मॅच पाहता पाहता मला झोपण्यात उशीर झाला तर मला उठाले पण उशीर झाला. आज पण लेट उठलो मी. CSK मॅच हारली ती गोष्ट वेगळी आहे, पण असो होत राहते ती, आय नो. झोपेतून उठल्याबरोबर सगळ्यात पहिलं काम काय करत असतो मी, ते म्हणजे पाणी पिणं. पाणी पिल्यानंतर आज आमच्या घरचे सगळेच जण मेडिटेशनला बसले होते. मी, बाबा, आई, ताई. कारण दिवसाची सुरुवात जर चांगली करायची असेल तर मेडिटेशन सर्वात बेस्ट उपाय आहे. मेडिटेशन संपल्याबरोबरच आई बाबाची वेट लॉसची ट्रेनिंग सुरू झाली. आई बाबा मस्त करत होते, आज जोशमध्ये होते. आई बाबासोबत 200+ लोक ऑनलाईन वर्कआउट करत होते. 200+ लोक जागृत आहे आपल्या शरीराची काळजी घ्यायसाठी, हे पाहून चांगलं वाटलं. तर आज आपल्या प्री वर्कआउटमध्ये केळं नव्हते म्हणून मी आलू उकळायला टाकले. आलू उकळेपर्यंत मी ब्रश केला. ब्रश करता करता बाहेर आलो तर पाहिलं आई बाबाचा ब्रेक झाला होता. ब्रेकमध्ये हे पित होते 24 हायड्रेट. आता 24 हायड्रेट काय असते तुम्ही स्वतःच्याच कानानं ऐकून घ्या. पाण्याची लेवल शरीरातील कमी होत राहते. आपल्या प्रॉपर पाणी असणं खूप गरजेचं आहे आणि पाण्याची पातळी मेंटेन ठेवायची असेल तर 24 पाहू शकताय. त्याच्यानंतर दादू आला माझ्याजवळ, म्हणे झालं असेल ना भाऊ, सकाळ झाली, दोरी घे आणि चाल म्हणे फिराले. मग मी दोरी घेतली, लावलं त्याच्या गळ्याले आणि निघालो. फिरायला आलो आणि इकडचा मोसम पाहतो तर बाप रे, जबरदस्त सीन होता. त्याच्यानंतर मग घरी आलो, आपलं प्री वर्कआउट मील खाल्लं, ते म्हणजे 2 उकडलेले आलू. त्याच्यानंतर वर्कआउटला सुरुवात केली. वर्कआउटला गेलोच तर आई म्हणे मला पुशअप शिकव. मग आईला मी पुशअप शिकवले. पुशअप शिकवताच अलगच सीन झाला. काय सीन झाला तुम्ही पाहूनच घ्या. चालू जागृत सुटी झाली बंद. सगळं रेकॉर्डिंग झाले असेल. सगळं रेकॉर्ड पदा कोण पदा केच रोज होतं. पाहिलं चेहऱ्यावरची स्माईल पाहून राहिली, पूर्ण परिवार हसत आहे. हे रिझल्ट असते जेव्हा आपण आळसवर मात देतो. ते असंच नाही म्हणत आळस हा माणसाचा शत्रू आहे, त्याच्यामागं काही तर लॉजिक आहे. सगळं झाल्यानंतर मी माझा वर्कआउट सुरू करत होतो. वर्कआउट सुरू करायच्या आधी मी बॉडी वॉर्मअप करत असतो. पहिले इंजन गरम करत असतो, नंतर गाडी सुरुवात करत असतो. तर आज आपण मारले 100 पुशअप्स. नंतर मग सूर्यनमस्कार मारणार होतो मी 50. पण सूर्यनमस्कार मारायच्या आधी माझे पाय फिसलले. मग मी चटईले धडी गेले, म्हणलं भोकात जा तुम्ही, मला काय गरज नाही. मग 50 सूर्यनमस्कार मारले, 50 दंडबैठक मारले, 50 इनक्लाइन पुशअप्स आणि 50 डिक्लाइन पुशअप्स मारून आजचा वर्कआउट झाला खतम. आणि हे होती आजच्या बॉडीची कंडिशन. बायसेप तर लय मोठा दिसत आहे माया. त्याच्यानंतर आपण घेतली पोस्ट वर्कआउट मील, ज्यामध्ये होतं फुटाणे, खारीक, बदाम आणि थोडासा गूळ. याला मिक्सरमध्ये काढलं गर्र फिरून. त्याच्यानंतर शेकर घेतलं. आज आपल्याकडे शेकर होतं. शेकरमध्ये दूध घेतला 500 ml म्हणजे अर्धा लिटर. दोघाले शेक केला, गटकन पिऊन घेतला. त्याच्यानंतर मी केली आंघोळ करून मी बसलो जेवण करायला.
तर आजच्या जेवणमध्ये होतं हे डाळ होती, कोणती डाळ म्हणते त्याला माहीत नाही, 4 पोळ्या आणि यूट्यूब पाहत बसलो, मजा आणि लाईफ. त्याच्यानंतर मी आणि ताई दोघं गेलो मार्केटमध्ये, म्हणजे मेनलाईनमधून आईसाठी काहीतरी सामान आणायचं होतं म्हणते, तर आईला सामान आणून दिलं. बस, तर आजचा ब्लॉग इथंच संपला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर गपागप बटन दाबून द्या. बाकी बघू उद्या.